नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वारंवाटी कट्टा. मित्रांनो, पुणे रिंग रोड याबद्दल आपल्याला खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तीच म्हणजे की पुणे रिंग रोडमध्ये काही गावे आहेत त्यामध्ये भूसंपादन होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपल्यासमोर गावांची लिस्टसुद्धा आलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण गावांची लिस्ट सकट कोणाला किती मोबदला मिळेल हे सुद्धा जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण सुरू करूया. पुणेकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक, तासन तास लागणारं ट्रॅफिक जॅम आणि शहरातील वाढता प्रवासाचा वेळ या सर्व समस्यांवर उपाय म्हणून उभारला जात असलेल्या पुणे रिंग रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून अनेक भागांमध्ये प्रशासनाकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नेमके कोणते गाव या प्रकल्पात येणार? भूसंपादनाचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि या प्रकल्पाचं पुढे काय होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम या प्रकल्पाबाबत थोडक्यात जाणून घेऊया. पुणे रिंग रोड हा सुमारे 172 किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी महामार्ग असून तो पूर्व आणि पश्चिम अशा दोन स्वतंत्र कॉरिडॉरमध्ये विकसित केला जात आहे. हा रस्ता पुणे शहराभोवती एक वर्तुळ तयार करणार असून मुंबई, नाशिक, नगर, सोलापूर आणि सातारा या प्रमुख महामार्गाला जोडणार आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या मध्यभागातून जाणारी बाहेरील वाहतूक थेट रिंग रोड नियोजित करण्यात येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन. सध्या हवेली, मुळशी, मावळ, खेड, शिरूर, पुरंदर आणि भोर या तालुक्यातील अनेक गावांमध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. या गावांमध्ये पंचनामे आणि मोजणीचं काम सुरू झालं आहे, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांची चर्चा सुरू आहे. प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने अधिसूचना जारी केल्या असून प्रत्येक गावाची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जात आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या गावांपैकी कोणत्या गावात राहत असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मोबदल्याबाबत बोलायचं झालं तर सरकारकडून प्रत्येक जमिनीचं स्वतंत्र मूल्यांकन केलं जात आहे. रेडी एकंदर, बाजारभाव, जमिनीचा प्रकार आणि लागू असलेले कायदेशीर निष्कर्ष यांचा विचार करून अंतिम मोबदला निश्चित केला जातो. त्यामुळे प्रत्येक गावाचं आणि प्रत्येक जमिनीचा मोबदला वेगळा असू शकतो. जर तुम्हाला भूसंपादन नोटीस आली असेल तर अधिकृत कागदपत्र तपासणं आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला तुमच्या सर्वे नंबरचं अधिकृत मोबदला जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला कमेंट करा. आम्ही तुम्हाला प्रत्येक सर्वे नंबरनुसार तुमचा मोबदला सांगू शकतो. दरम्यान या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा केली जाते. ट्रॅफिकचा ताण कमी होईल, जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणं, तसेच शहराबाहेरील औद्योगिक आणि निवासी भागांचा वेगाने विकास होणं, असे अनेक फायदे या प्रकल्पामुळे मिळू शकतात. मात्र जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय परवानगी आणि तांत्रिक अडचण यामुळे प्रकल्पाचं काम टप्प्याटप्प्याने पुढे सुरू आहे. एकूणच पाहता पुणे रिंग रोड हा केवळ रस्ता नसून पुण्याच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा कणा ठरणार आहे. पुढील काही महिन्यांतच भूसंपादन आणि बांधकामात आणखी महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. तुमचं गाव या प्रकल्पात येत असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचं गावाचं नाव लिहा. आम्ही त्या गावासंबंधित अधिकृत अपडेट्स आणि भूसंपादनाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.